शिवाय मी आदित्य रामचंद्र शिंदे, श्रीमद रायगुरु प्रतिष्ठान. आपण आज तुम्ही निवडलेल्या नुसार आपण आज दुर्ग सोंडाईवरती आलो. सोंडाई दुर्गाचं इथे जर म्हणायला गेलं तुम्ही सोंडाई ट्रेक हा एवढा अवघड नाही. सोंडाई ट्रेक एकदम इझी, एकदम म्हणजे एवढं हेच नाही. सोंडाई देवीचं इतिहास जर म्हणायला गेलं की म्हणजे पूर्वजांपासून असं म्हणतात की सोंडाई ही बाहेर होती, म्हणजे तिचं स्थान बाहेर होतं. बाहेर स्थान असल्यामुळे नंतर मग काही कालांतरानंतर तिला वाटलं की मी माझं स्वतःच स्थान उभं हे करावं, घ्यावं दुसरीकडे. तर दुसरीकडे स्थान घेऊन देवी ह्या गडावरती ह्या जागेवरती आली. मग सोंडाई नाव पडलं. इथून जर म्हणायला गेलो तिला पहिला महादरवाजा ह्या साईडला होता, बॅक साईडला होता. आपण जो आता ज्या वाटेने गेलो ना त्या वाटेने मेन ती वाट नव्हती, वाट दुसरी वाट होती. नंतर कालांतराने ती वाटही बंद करून टाकली. आणि जरी आत्ताच्या कंडिशन जर देवीचा इतिहास जरी म्हटलं ना, आत्ता जवळजवळ 27 ते 30 वर्षामध्ये ना ट्रेक चालू झाले. नंतर मग ट्रेकमध्ये अजूनपर्यंत एकही अपघात ह्या गडावरती जरी अजूनपर्यंत झाला नाही. इथून सोंडाई म्हणजे आतूनच जिथून महादरवाजा होता ना तिथून 3 गुफा होत्यात. त्या गुफेतूनच 3 गुफा होत्यात. या गुफेतून निघालो ना की डायरेक्ट कलावंती प्रबलगड गुफेतूनच वाट आहे, अशी मोकळ्यावरूनच. गुफेतून डायरेक्ट निघाला ना डायरेक्ट बाहेर तिथेच पडला. दुसरी वाट जाते एकविरेला. ह्या गुफेतून निघालो ना की डायरेक्ट एकविरेला सिंगर बाहेरच्या गुफेमध्ये. आणि तिसरी वाट आहे ती अजून म्हणजे शाबूदे, म्हणजे ती काही माहिती नाही अजूनपर्यंत. म्हणजे जो तो आहे ना, जो वेगवेगळा इतिहास सांगतो. प्रॉपर आपल्याला इतिहास भेटत नाही. आपण इतिहासाची पाहणी करतो. जेवढा आपल्याला इतिहास भेटेल तेवढा आपण म्हणतो. अजून एक नवीन काहीतरी ऐकायला भेटतं. सोंडाई देवीची यात्रा असते, लक्ष्मीपूजनला यात्रा असते. लक्ष्मीपूजनला यात्रा म्हणजे ना छोट्याशा टोपामध्ये जरी जेवण केलं ना, समजा सपोज 10 किलोच्या टोपामध्ये आपण जेवण घातलं तरी जेवण आपोआप वाढतं. कधीच कमी येणारा भाविक भक्त कधीच उपाशी जात नाही, जेवण उरतं. असा देवीचा इतिहास. म्हणजे तिच्या दारामध्ये, देवीच्या दारामध्ये आतापर्यंत जेवढे भाविक भक्त आलेले आहेत, ट्रेकर्स येऊन गेलेले आहेत, अजूनपर्यंत कोणाला काही त्रास नाही झाला. एकदम देवीच्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थित आहे. एखाद्या नवस जरी कुणी करून गेला ना, नवस पूर्ण होतो. मग तुमच्या मनातून करा, तुम्ही मनातून जरी केला नवस तरी तो पूर्ण होतोच. तिथून आपण मन्नत मागतो आपण देवाकडे. एकदम व्यवस्थित आहे. अजूनपर्यंत काहीच नाही, म्हणजे सोंडाई म्हणजे काहीच नाही, कोणतीच घटना नाही की बिबट्या आलाय, प्राणी असं कोणताच अभयारण्यातून आलाय असं कोणताच त्रास नाही. म्हणजे सोंडाई आत्ता 4 वर्षामध्ये ना खूप ट्रेकला म्हणजे खूपच हे झालं. ट्रेक आता कंटिन्यू ट्रेक सोंडाई म्हणजे आता एवढा व्हायरल झाला ना, सोंडाई ट्रेक खूप व्हायरल.